हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी। आज म्हटलं आंबट चुक्याची भाजी दाखवावी तुम्हाला, मला करायची होती, म्हटलं दाखवावी तुम्हाला। तर हा आंबट चुका मी घेतलेला आहे। तुम्ही याला काय म्हणता मला सांगा बरं का, कारण याची पानं जाड आणि थोडे आंबट असतात। आम्ही याला आंबट चुका म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला नक्कीच सांगा। तर ही भाजी पातळ करायची असते, याला कोणी आम्ही पातळ भाजी म्हणतो, त्याला कोणी फदफद म्हणते त्याला। तर ती भाजी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते की याला काय काय साहित्य लागते। हे बघायला लागणार साहित्य सांगते। हे आंबट चूक आहे हा, आणि हे डाळीचं पीठ आहे। आपल्याला किती प्रमाणात घ्यायची भाजी करायची किंवा आपली आंबट चूक आपला किती आहे त्या प्रमाणात आपण ते डाळीचं पीठ घ्यायचं। आणि हा गुळ आहे हा। हे मी भिजवलेले शेंगदाणे आहेत, कच्चे शेंगदाणे नाही, हे भिजवून ठेवले होते। 2-2.5 तास छान पाण्यात टाकलं, छान फुगले ते। हे शेंगदाणे, हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेत, ही हळद आहे, हे लाल तिखट आहे, हे जिरा मोहरी आहे, हे मीठ आहे, आणि फोडणीला हिंग आणि तेल। त्याला एवढंच साहित्य लागते। आता ही भाजी कशी करायची तुम्हाला सांगते। बघा, मी 1 ग्लासभर पाणी उकळीला ठेवलंय, पाणी उकळतंय तोपर्यंत ना मी आता ही भाजी छान चिरून घेते बारीक। याचे कवळे असले ना तर देठ पण चालतात बरं का। हे जे देठ आहेत ना हे पण आपल्याला दांड्या पण चालतात, पण कवळे असले तर, फार मोठे असले तर मग ते नको घ्यायला। म्हणून आता मी हे सगळी छान भाजी चिरून घेते। पूर्ण आता ही भाजी चिरून घेते मी। आणि हे बघा, मी स्वच्छ धुतलेला होता हा आंबट चुका, आणि छान आता मी हा बारीक चिरून घेतला। आता हे पाणी उकळायला ठेवलंय ना त्याच्यामध्ये हा सगळा टाकते। आणि याच्या देठा वगैरे असतात म्हणून छान असा हा शिजू द्यायचा। आता हा छान शिजतोय, पूर्ण हा छान असा होऊ द्यायचा। आणि आपली ही भाजी शिजते ना तोपर्यंत काय करायचं, हे डाळीचं पीठ आहे ना याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात गाठी नको राहायला, ते होऊन जाते। बघा, मी हे डाळीचं पीठ आहे ना हे छान असं याच्यामध्ये काही गाठी नाही ठेवल्या आणि छान पाणी टाकून हे करून घेतलं। आणि हे आता हे पाणी उकळते, भाजी उकळते, ही भाजी झाली आहे तर याच्यामध्ये हे सगळं टाकून देते आणि छान हलवून घेते। आपल्याला किती घट्ट पाहिजे तसं करायचं। भाजी डाळीचं पीठ छान होऊ द्यायचं आणि याच्यामध्येच थोडी हळद घालून द्यायची। हा गुळाचा खडा आहे ना हा याच्यात घालून द्यायचा। होतो गळतो पटकन, तो पटकन होऊन जातो, पण डाळीचं पीठ शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं जरा हिला शिजू द्यायचं। आणि आपल्याला किती घट्ट पाहिजे असं डाळीचं पीठ घालायचं। आणि आता ही भाजी छान होत आली आहे। शेंगदाणे आपले, गुळ पण आपला, गुळाचा खडा पण आपला विरघळलाय। आता हे जे शेंगदाणे मी भिजत घातले होते, भिजलेले शेंगदाणे, हे पण आता याच्यातच घालायचे। म्हणजे ते पण छान शिजून निघतात, पण गुळाचा खडा वगैरे विरघळला की मग थोडंसं घालायचे किंवा आधी घातलं तरी चालतील। बरेच जण काय करतात, हे शेंगदाणे भिजत नाही घालत, तसेच घालतात तरी चालतील, कारण काय होते ते नंतर मग उकळून शिजल्या जातात, ते होतात नरम शेंगदाणे। अशी छान आता ही आपली भाजी उकळतीये। फक्त हे आंबट चुका आणि डाळीचं पीठ, शेंगदाणे आणि गूळ, बाकी अजून मी काही घातलेले नाही आहे याच्यामध्ये, बस एवढंच आहे। आता आपल्याला किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे अशी भाजी ठेवायची। बरेच जण ही भाजी भातासोबत खातात, कोणी पोळी भाकरीसोबत पण खातात, म्हणून ही भाजी
किती घट्ट पाहिजे आपल्याला त्या प्रमाणात ठेवायची. जिरं मोहरी घातलंय, खोबरं घातलंय त्यामध्ये. हिंग घातलं. आपण हळद आधी घातलेली आहे ना. गॅस बंद करते. आणि याच्यामध्ये लाल तिखट घालायचं, कारण हळद घातली आपण. आणि ह्या पूर्ण ना या भाजीमध्ये वरून आपलं हे फतफद म्हणा किंवा पातळ, आम्ही याला पातळ भाजी म्हणतो. पातळ भाजी म्हणा, आंबट सुक्याची किंवा फतफद म्हणा, हे आपलं वाफ येते ना, कॅमेऱ्यावर वाफ येते. तर ही भाजी आपली तयार. वरून कोथिंबीर टाकायची, भाजी तयार. आता याच्यामध्ये ना मी मीठ घालते. वरून थोडी कोथिंबीर घालायची. आपली भाजी तयार. बघा, ही आंबट चुक्याची पातळ भाजी आपली तयारी. फार वेळ नाही लागत या भाजीला, पटकन होते आणि कमी साहित्य, फार असं साहित्य पण नाही लागत. बरेच जण काय करतात, ही भाजी मी जेव्हा हरभऱ्याची म्हणजे जेव्हा ते पाणी वगैरे टाकलं ना, तर तेव्हाच त्याला तेव्हाच फोडणी देऊन देतात याला. आणि मग पाणी टाकतात, मग ही भाजी शिजू देतात आणि मग डाळीचं पीठ घालून करतात. पण त्या भाजीला एवढी चव येत नाही. ह्या भाजीला जेवढी चव येते ना, तशी तिला एवढी चव येत नाही, कारण फोडणी घालून मग पाणी घालून ती भाजी केलेली असते. तर त्याला एवढी चव येत नाही. ही खूप छान लागते ही भाजी. वरून याला फोडणी दिलेली असते, पण ही भाजी खूप छान लागते. कारण गुळ मी आधीच घातलेला आहे, गुळ बाहेर घातलेला आहे. शिवाय मी हळद पण आधीच घालून ठेवली होती याच्यामध्ये. मग नुसतं मी तिखट हिंग आणि मीठ, बाकी काही घातलं नाही नंतर याच्यात. आणि खोबरं, बस. खोबरं आपली इच्छा असेल तर घालायची, किंवा नाही घातलं तरी चालते. पण आम्ही खोबरं शेंगदाणे घालतो याच्यात, कोणी नाही घातलं तरी चालते. तर बघा, ही भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि ही भाजी तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता किंवा भाकरी पोळीसोबत पण खाऊ शकता. शक्यतो ही भाजी गोड असल्यामुळे भाकरीसोबत नाही छान लागत, पोळीसोबत छान लागते आणि भातासोबत तो खूप छान लागते ही भाजी. ही भाजी कोणी गोड करते, किंवा तुम्हाला गोड आवडत नसेल तर गुळ टाकला नाही तरी चालेल. पण ही भाजी आंबट आहे ना, आंबट चुका हा आंबट असल्यामुळे मला तरी असं वाटतं की गोड थोडा का असे ना, तुम्हाला फार गोड आवडत नसेल तर थोडा गुळाचा कडा घाला याच्यामध्ये. साखर घाला किंवा गुळ घाला, काही घातलं तरी चालते. पण ही भाजी करून बघा, खाऊन बघा, अशी भाजी खूप छान लागते ही भाजी. बघा, रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का मला. बाय.